बहुजन समाज पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, तसेच पार्थ पवार यांनी महार वतन जमीन प्रकरणात केलेल्या कथित गैरव्यवहाराबाबत त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली। या मागणीचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। याप्रसंगी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश सचिव अप्पासाहेब लोकरे, जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड, शहराध्यक्ष देवा उघडे, जिल्हा कार्यालयीन सचिव शीलवंत काळे, शहर युवक अध्यक्ष अमर साळवे, शहर प्रभारी सुहास सुरवसे, शहर उत्तर महासचिव जालिंदर मसलखाम, महेंद्र कांबळे, नितीन क्षीरसागर, सौरव लोंढे, रोहन बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। बसपा पदाधिकाऱ्यांनी जमिनीच्या व्यवहारातील गैरव्यवहारावर शासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिला। शरद पवारांनी या देशात आंबेडकरी आंदोलन स्वतःच्या पायावर उभारू न देण्याची काळजी घेतली। अजित पवार या महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जाती जमातीचा निधी इतरत्र वळवण्यात ते माहिर आहेत व या अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप त्यांनी गेल्या वर्षी आधीची देत नाहीत, पुढे कमी लोकांना देणार। परदेशी जाणाऱ्या शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कपात केली, PhD होल्डरची संख्या कपात केली। अहो, तुम्ही असं अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान करता आणि स्वतःच्या पोराला 1800 कोटीचा फायदा करून घेता, हे कुठला न्याय आहे तुमचा? या तुमच्या वागण्यानं महाराष्ट्र पूर्ण खवळलेला आहे। तुम्ही जर तुमच्या पदाचा राजीनामा तर द्यावाच व तुमच्या मुलाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार म्हणून तुम्ही प्रयत्न करावे, ही बहुजन समाज पार्टीची मागणी आहे। एवढंच बोलतो। माझं जय भीम, जय भारत।